बदलापूरचं भविष्य इथं शिकत आहे, त्यांना जर समजा धोका असेल तर काय काय उपयोग या शाळेत? ऍक्सिडेंट होतात, सकाळी आज ऍक्सिडेंट झालाय आणि गावातले लोक पण एवढ्या गाडी वेगाने घेऊन चालतात ना की म्हणजे समोरचा माणूस पण बघत नाही की कोणी समोर येतोय की नाही येते, कट देऊन जातात. लेडीज सुद्धा बघत नाही की लेडीजला पण कट देऊन जातात. छोटे छोटे लहान लहान मुलं आहेत आमची नर्सरीला प्री प्रायमरीला बघत नाही, एक मुलं मागे एक समोर बसलेला तरी पण बघत नाही. बघा ना, आज सकाळीच झालेलं आहे. 10वीचा मुलगा त्याला रिक्षाने ठोकलेला आहे. तो त्याच्या पालकांसाठी टू व्हीलरवर आलेला, इथे त्याचा ऍक्सिडेंट आजच सकाळी झालेला आहे. ऍक्च्युली माझी एक फ्रेंड आहे, तिचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर आम्ही त्याच दिवशी मॅडमला भेटायला गेलो. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही 8 दिवसामध्ये ऍटलीस्ट स्पीड कमी करण्यासाठी काहीतरी करतो, बट ते पण नाही झालं. आमची फक्त एवढीच मागणी आहे की आम्हाला स्पीड कमी करण्यासाठी आणि इथे गतिरोधक खूप आवश्यक आहेत, कारण आम्ही लहान मुलांना घेऊन येतो आणि खूप वेळेस असं होतं की गाडी डायरेक्ट अंगावरती येते. त्यावेळेस आम्ही काय करणार? काही झाल्यानंतर सोल्युशन काढण्यापेक्षा आधी सोल्युशन काढा. आपल्याला माहितीच असेल, इथे एक पुढे मराठी शाळा आहे बदलापूर गावाची, हायस्कूल. शाळेच्या मागे पुढे 2 स्पीड ब्रेकर आहे. लहान रस्ता, एक सिंगल एकेरी वाहतूक आहे तिथे. इथे 2-3 रस्ते एके ठिकाणी मिळतात. 2 स्पीड ब्रेकर टाकायला काही प्रॉब्लेम असावा नाही. तिथे स्पीड ब्रेकर टाकून ठेवले बदलापूरमध्ये. शाळेच्या आजूबाजूला स्पीड ब्रेकर असणं हे आरटीओचं नियमच आहे. तर आता रस्ता एवढा चांगला रस्ता केलाय तर आरटीओने तेही लक्षात घ्यायला पाहिजे होतं ना की शाळा आहे तर त्याच्या स्पीड ब्रेकर तर कंपल्सरी असलेच पाहिजे.